सातवी वाली ना ही, सातवी वाली सगळा टेस्ट केला आहे. मिरची पकोडा मागवला, मिरची पकोडा कालपासून तिकडच खातात. परेश पाटील ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी सहर्ष स्वागत आहे. आत्ता पंढरपूरला पोहोचलो. रात्री मोबाईलची बॅटरी नव्हती त्याच्यामुळे रात्री शूट केलं नाही. ते रात्रीच पोहोचलो आम्ही 10:30 वाजता. असं की आता आंघोळ वगैरे केले आणि आता दर्शनाला चाललो. ही पब्लिक आपली पुढे आहे बघा. आता पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये. इथून पुढं दर्शनासाठी आहे, मंदिर पुढे आहे. तर आहे इथं समोर बघू शकताय, पश्चिम द्वार दिसते तुम्हाला समोर. आणि पब्लिक खूप आहे इथं. आता पोचलो पश्चिम द्वाराजवळ. इकडून जायचं आहे दर्शनाच्या लाईनीसाठी. पोचलोत चंद्रभागे नदीजवळ. समोर बघू शकताय आणि समोर दिसतो पुंडलिक मंदिर आहे. माझा फोटो घे. पुंडलिकांचं दर्शन झालं आणि आता निघालो विठुरायांचं इथं कलशाचं दर्शन करायला. कारण का गर्दी एवढी आहे ना की विचारली तर 5-6 तास लागतील बोलून ते दर्शनाला. त्याच्यामुळे आम्ही मंदिराला प्रदक्षिणा करून मग निघणार. कारण का खूप गर्दी आहे आणि घरी वाज जायचं आहे. तर आता निघालो. आणि आता पोहोचलो मंदिराजवळ. बघू शकता मंदिर समोर तुम्हाला दिसत असेल. गर्दी एवढी आहे ना की खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे आम्ही मंदिराला प्रदक्षिणा करून मग निघायचा विचार केला आहे. कारण का घरी पण आज पोचायचं आहे. खूप ट्रॅव्हल करून थकलोत पण सर्वजण. त्याच्यामुळं समोर बघू शकता इथं मंदिराजवळ पोचलोत आम्ही. आणि दर्शनाला खूप टाईम लागणार आहे. म्हणजे ते इथं विचारलं तर ते सांगितलं की 4-5 तास जास्त लागतील. त्याच्यामुळे आम्ही इथं मंदिराची इथं प्रदक्षिणा करून निघण्याचा विचार केला आहे. कारण आज घरी पण पोचायचं आहे. तर बघू शकतो मंदिर आणि मंदिराचा कलर. समोर बघताय ती नामदेव पायरी आहे. नामदेव महाराजची पायरी गेला लागलो बघा. देशपांडे बंधू आहे आणि प्रसाद मस्त वाटते इथं. देशपांडे बंधू मध्ये आम्हाला प्रसाद घ्यायला. आणि नवीनच ओपन झाला पण छान आहे. पाव किलो घाला असेल. निंबूतून झाला. बहिणी टेस्ट करून घालाय बघा आता. सातवी वाली ना ही, सातवी वाली सगळा टेस्ट केला आहे. 290 प्रसाद घेतला आता आणि निघालो रूमवर. आणि तिथून मग डायरेक्ट जेजुरी करायचं आहे. जेजुरीला बघू कसं काय गर्दी किती आहे. तिथे दर्शन झालं नाही. मग मंदिरालाच प्रदक्षिणा घेतली आणि मग निघालो होता. नाश्ता करायला
इंस्टावर रील बघितली तिथून चालून त्या हॉटेलला ही पब्लिक आपली बघा गर्दी भरपूर आहे लागला हॉटेल भारत भुवन हे रील वाटतं बघितलेली आणि छोट्याने तर कसं आहे बघा गर्दी तर आहे फायनली आलो गर्दी सेकंड फ्लोअर आता गर्दी बघू शकतो किती आहे मिरची पकोडा मागवला मिरची पकोडा कालपासून तिकडच खातात पायनॅपल शिरा मागवला जो इथला फेवरेट आहे स्पेशल आहे इथला पायनॅपल शिरा सोबत ही मलाई दिली म्हणजे दुधाची साय बोलतो आपण त्याला तशी आहे टेस्टला कशी आहे मस्त आहे का एक नंबर टिकला आहे कधी पण यायचं आलं तर रोहित कशी टेस्ट आहे ठीक आहे मला शिरा मस्त आवडला मी दुधाचं पदार्थ जास्त खातो त्याच्यामुळे टेस्ट नाही करणार पण शिरा पायनॅपल शिरा टेस्टला एकदम भारी आहे इथं मेंदू वडा मागवला आहे कशी आहे टेस्ट मस्त आहे टेस्ट वेगळी आहे बशी कपात कशी टेस्ट होती आणि बशीमध्ये कशी ते काय चेंज झाली टेस्ट इकडे आला तर व्हिजिट करा शिरा पायनॅपल शिरा आणि काय मला एक नंबर आहे या खाली तुम्ही आज व्हिजिट करा चांगलं वाटलं आता निघालो किती असं थांबलं बघा छत्रपती काय भूक लागली ते बघ शॅम्पू वॉश 80 डिझेल वॉश 150 झाल्यानं जुरलं चांगलं सगळं नाही योच जाम दुरला आहे आवाज बघ बाय आवाज दाखव एकदा काय क्रंची आहे अरे ढेकर देशील ती व्हिडिओ नको टाक बोलला जाऊ दे वजन टाकून तू एकदा वजन गेलाय मग तू अख्खा वर ना तो यो नवीन ड्रायव्हर आहे रे मला काय तुलाच बारीक सीट द्यावं लागेल समोर बघतोय ती जेजुरी वर तेरी घालायला फलं घ्यायचे कसं आहे बाय मस्त आहे चांगलं डाळिंब कसं तेरू असं गाडी वगैरे बघायचं डाळिंब कसं गेली शॉपिंग आता ड्रॅगन फ्रूट आणि काय काय घेतलं रोहित काय घेतलं तुम्ही ड्रॅगन फ्रूट घेतलाय आणि मी पण तेच घेतलंय चांगलं आहे जरा क्वालिटी चांगली भेटते बघा गावात भाजी भेटत नाही ना भाजी घेतली टमॅटो कोथिंबीर शिंगा रोहित आहे बघा हॉटेल भेटला आम्हाला इथे पुण्याच्या बाहेर निघालो पंजाबी म्हणून हॉटेल आहे आणि छान आहे एकदम बघू शकताय एकदम छान डेकोरेट केलं आहे त्यांनी बसायला वगैरे एकदम भारी प्रॉपर आहे मस्त आहे आणि छान वाटलं इथं अलगीच वेब आहे इथली इथे थांबलो तर आता सध्या जेवायला दिलं ऑर्डर व्हेजवाला आहे नॉनव्हेजवाला कबाब मागवला इकडं आणि इकडं पनीरचा जो आयटम आला ना मसाला पापड येतात सध्या मटन हंडी मागवली तू हंडी कशात आली बघा फायनली पोचलो घरी आता आणि ही गाडी